काय नेमका तुमचा प्रश्न होता आणि तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालंय का? नाही, समाधानकारक उत्तर मिळण्याकरताच आज हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या उत्तरामध्ये असं लक्षात आलंय की पुणे महानगरपालिकेच्या वेळेला एखाद्या गृहसंकुलाला एखाद्या बिल्डिंगला परवानगी देते त्यावेळेला परवानगी देत असताना ॲफिडेव्हिट घेतलेलं असतं त्या विकासकाकडून की जोपर्यंत महानगरपालिकेची पाणी पुरवठ्याची तिथे व्यवस्था होत नाही तोपर्यंत मी माझ्या स्वखर्चाने त्या बिल्डिंगला त्या फ्लॅट धारकांना मी पाणी पुरवठा करीन अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं असतं. पण त्या प्रतिज्ञापत्राचं ते पुढील काळामध्ये पालन करत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाहक फ्लॅट धारकांना नागरिकांना त्या बिलं भराव्या लागतात, जी एकतर ती जबाबदारी पुणे महानगरपालिकेची किंवा त्या विकासकाची आहे आणि लाखो रुपयाची बिलं त्या ठिकाणी नागरिकांना भरावे लागतात. त्याच्यामुळे हा अन्याय आहे. याच्यामध्ये जबाबदारी निश्चित करून त्या बिल्डरनी किंवा त्या विकासकांनी जर ती त्याची प्रतिज्ञा पाळली नसेल तर त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता आणि सिटी इंजिनियरांनी आम्हाला असं सांगितलं की त्याच्यावरती एक जबाबदारी निश्चित करून त्या ठिकाणी काय कारवाई करण्यात येईल ते तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही सांगतो किंवा कारवाई करतो. आणि त्यांनी असंही आवाहन करतोय आम्ही सगळ्यांना की बाबा असं कुठली कोण बिलं भरत असेल तर ती बिलं तुम्ही भरणं तुम्हाला खरंच लायबल आहे का तर अजिबात नाही. तर ते एक तर विकासकांनी भरली पाहिजेत किंवा महानगरपालिकेने पाणी पुरवठा केला पाहिजे. तर विकासक जर भरले नसतील किंवा विकासकाचे जे न भरल्यामुळं नागरिकांना जो लाखो रुपये टँकरच्या पैशाचा जो भुर्दंड बसलाय तर त्यांनी सुद्धा विकासकांबद्दल पत्रव्यवहार महानगरपालिकेत करावे असं मी या ठिकाणी आवाहन करतो.